लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज गुरुपौर्णिमेनिमित्त नाशिक शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। शहरातील विविध मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भाविकांसाठी मंदिरे ही 24 तास दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली आहे। गंगाघाट येथील श्री एकमुखी दत्त मंदिरामध्ये आज गुरुवर्य मयुरेश महाराज बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य उत्सव साजरा होतोय। पहाटे 5:30 रुद्राभिषेकानं कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे। त्यानंतर सकाळी 10 वाजता गंगा गोदावरी पूजन तर दुपारी 12 वाजता महाआरती पार पडली आहे। सध्या दुपारी 1 ते 3 या वेळेत गुरुतत्व नामदीक्षा सोहळा सुरू असून सायंकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्ये गुरुपाद्य पूजन होणार आहे। तर रात्री 9 वाजता पालखी सोहळा आणि प्रसाद वाटपाना उत्सवाची सांगता होणार आहे। दरम्यान नवशा गणपती मंदिरामध्ये दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये भजनाचा कार्यक्रम पार पडलाय। चांदीचा गणपती मंदिरामध्ये सायंकाळी 7:30 वाजता महाआरती, ढोल वादन आणि महाप्रसाद वाटप होणार आहे। तसेच कपालेश्वर मंदिरामध्ये सकाळी 7 वाजता अभिषेक आणि महाआरती झाली आहे। तर दुपारी देवांचा फुलांनी शृंगार करून प्रसादाचं वाटप केलं जात आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। सर्वत्र भक्ती आणि श्रद्धेचा उत्साह ओसंडून वाहतोय। नमस्कार। आज आषाढ पौर्णिमा अर्थातच या दिवशी दत्त महाराजांची प्रसिद्ध आहे। पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली। पहाटे महाराजांना रुद्राभिषेक करून दुपारी महाआरती व महाप्रसादाचं वाटप केलं गेलेलं आहे। विविध धार्मिक कार्यक्रमानंतर आयोजनही केलेलं आहे। मंदिरा परिसरामध्ये फुलांची सजावट अशी सुंदर अशी सजावट केलेली आहे। सायंकाळच्या वेळी दत्त महाराजांची महापालखीचं नियोजन आहे। संपूर्ण नाशिककरांनी दर्शनाचा लाभ घ्यावा। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।